शेतकरी मित्रांनो, आज ग्लोबल कृषी प्रदर्शन नारायणगावचा पहिला दिवस होता. तर आज सकाळी प्रथम उद्घाटन झालं आणि त्यानंतर पुढे कार्यक्रम दिवसपर्यंत चालू झाला. प्रदर्शन 8 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान चालणार आहे. तर आजचा पहिल्या दिवसाचा अनुभव आणि या ग्लोबल कृषी प्रदर्शन हे जे भव्य प्रदर्शन आहे, महाराष्ट्रातील एक नंबरचं प्रदर्शन म्हणून ओळखलं जातं. त्या संदर्भात आपले जे ग्रामीण नीलता त्यामुळे आपल्या सोबत आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया ग्लोबल कृषी प्रदर्शन. सर, काय सांगाल आपण गेले 8 वर्ष ग्लोबल कृषी प्रदर्शन केव्हीकेच्या प्रशिक्षण फार करत असतं आणि याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जाण्याकरता मग ती नवीन प्रकारचे बियाणं असेल, नवीन प्रकारचं खत असेल, त्याचप्रमाणे नवीन पद्धतीचे सिंचन पद्धत असेल, नंतर रोग निवारण करण्याच्या काही पद्धती असतात, कीड निवारण पद्धत आहे आणि शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून नवीन तंत्रज्ञान देण्याकरता जवळजवळ 18 कंपन्यांचे इथे पीक प्रात्यक्षिक आहे. आणि या पीक प्रात्यक्षिकामध्ये चारा पिकापासून तर भाजीपाल्याची पिकं, त्याचप्रमाणे निर्णय फुलांची कट फ्लावरची पिकं या ठिकाणी घेतली जातात. त्याचबरोबर नैसर्गिक जी शेतीचा आता जो उपक्रम शासनाने सुरू केलेला आहे, केव्हीकेच्या फार्मवर गेले 5 वर्ष आपण नैसर्गिक शेतीचं प्रायोगिक तत्वावर काम सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये दरवर्षी उत्पादनात वाढ होत चालली आणि खर्च जवळजवळ 10, 15, 20% खर्च आहे. त्याच्यामध्ये निरनिराळे जे अर्क आहेत ते अर्क आपण वापरतो. त्याचप्रमाणे खतं काही फारशी खतं देतच नाही, त्याच्यामध्ये जीवाणू खतांचा वापर केला जातो आणि कुठल्या प्रकारच्या औषधाची फवारणी केली जाते. त्यामुळे तिथं चिकट सापळे, नंतर ट्रॅप्स लावले जातात, जेणेकरून येणारी कीड आणि आळी कंट्रोल केली जाते. आणि या प्रदर्शनामध्ये की ॲग्रो टेक्नॉलॉजी ज्याला आपण बोलतो, त्याच्यामध्ये ॲटोमायझेशन असेल, नंतर मेकॅनायझेशन, नंतर त्याच्याबरोबर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा कसा शेतीच्या दृष्टिकोनाचा वापर करायचा. विशेषतः आता प्रमुख पिकामध्ये पाहिलं तर ऊस आहे, केळी आहे, द्राक्ष आहेत, आंबा आहे, डाळिंब आहे. या पिकांच्या करता खरं म्हणजे आपल्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जवळजवळ पाण्याची बचत 10 ते 15% पर्यंत पाण्याची बचत, खर्चामध्ये साधारणपणे 15 ते 20% खर्च बचत आणि त्याचा जो काही नफा आहे तो साधारणपणे निव्वळ नफा त्याला 25% होणार. याच्यामध्ये पाणी बचत झाल्यामुळं पाण्याचा वापर हा जास्ती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरता होणार आहे. त्याचप्रमाणे निविष्ठावरचा खर्च कमी झाल्यामुळं आपल्याला जमिनीचं पोत जे आरोग्य चांगलं राहणार आणि याचा सगळ्याचा इम्पॅक्ट असा की उत्पादनच 15-20% वाढत होतं. त्यामुळे ह्याची सगळ्याची जर बेरीज केली तर जवळजवळ शेतकऱ्याला 50%च्या आसपास नफा, निव्वळ नफा राहणार. त्याचबरोबर पिकाची गुणवत्ता असल्यामुळं त्याच्यावरती रोग आणि किडीचे प्रादुर्भाव कमीत कमी आल्यामुळं, औषधाच्या फवारण्या कमी झाल्यामुळं विषमुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो. आज काय झालंय की आज आपल्याकडे पाहिलं तर जमिनीचं आरोग्य पत्रिका आपण करतो, त्याच्यात जमिनीचं आरोग्य खराब झालं, त्याच्यामुळे जमिनीचे उत्पादकता कमी होण्याचा फार मोठा धोका आहे. पाण्याचा अपव्यय वापर खूप मोठा झाल्यामुळं पाणी वाया जातं, ते वाचलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि आज क्लायमेट जे बदलत्या हवामानाला शेतकऱ्याला जे चॅलेंजेस आज आहेत त्या चॅलेंजेसला शेती करण्याला त्याला सुदृढ लावा. नंतर त्याचबरोबर आपल्याला जरा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये पूरक चारा हा आणि ज्याला जे मध्ये अन्न घटक चांगल्या प्रकारचे आहेत, त्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होते, फॅट एसिडेट वाढतो. अशा प्रकारचं जर दिलं जनावरांचं दूधही वाढतं दुग्ध जनावरांचं. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांकडे पोल्ट्री व्यवसाय सुद्धा, कोंबडीचा व्यवसाय, दुय्यम व्यवसाय केला जातो. कारण आपल्याकडे काय झालं, मार्जिनल फार्मर झाले, क्षेत्र आकाराने कमी होत आहे. त्यामुळे त्याला मार्जिनल फार्मरला दूध उत्पादन, कुक्कुट पालन
याची जोड मिळाली उद्या शेळी पालन यांची जर जोड मिळाली तर शेतकऱ्यांना उत्पादन वर्षभर चालू राहील. कारण काय असतात सीझनल पिकामध्ये जे हंगामी पिकं असतात ती वर्षातनं 2 नाही तर 3 हंगाम असतात. विशेषतः 2च हंगाम सर्वसाधारणपणे होतात आणि त्याचे 6 महिन्यातून एकदा पैसे असतात, परत 6 महिने येतात आणि त्याच्या दैनंदिन खर्चाला जे पैसे लागतात ते दर महिन्याला त्याला येण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा व्यवसाय आणि कुक्कुटपालन हे अतिशय शेळी पालन अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर आता नवीन औषधाच्या टेक्नॉलॉजीमध्ये फवारणी यंत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकांनी मॉडेल नंतर ज्याप्रमाणे आपण पिकं हार्वेस्टिंग करतो, पिकाची कापणी करतो, त्याच्याकरता हार्वेस्टर सुद्धा आता या प्रदर्शनात आलेले आहे. नंतर छोटे ट्रॅक्टरपासून मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत म्हणजे जवळजवळ 15 हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरपासून तर 60 हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरपर्यंत या ठिकाणी ट्रॅक्टर्स आहेत. त्याप्रमाणे त्याचे अवजार पण आले. नंतर सिंचन पद्धतीमध्ये इरिगेशनच्या ज्या नवीन तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे शेती करावं या पद्धतीचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जवळजवळ 350 स्टॉल्स आहेत. त्याच्यामध्ये निविष्ठा असणारे स्टॉल्स आहेत. त्या निविष्ठाच्या स्टॉलमध्ये निरनिराळ्या प्रकारची येणारी खतं औषधं या ठिकाणी मिळतात की जी नवीन आता पद्धतीच्या पिकाच्या पद्धतीला लागवडीच्या अंतराला ती आहे ती उपयुक्त आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खतांच्या बाबतीमध्ये किती मात्रा असावी काय असावी सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी निविष्ठाची दुकानं आहेत आणि त्या स्टॉल्समध्ये ते दिलं जातात. आणि त्याचबरोबर आता शेतकरी कुटुंब आहे, शेतकरी कुटुंबाला गृहोपयोगी वस्तू सुद्धा जर घ्यायच्या असतील तर त्याप्रमाणे आहे. महिला बचत गटांच्या बाबतीमध्ये त्यांना स्टॉल दिलेले आहेत आणि त्यांनी ते निरनिराळ्या प्रकारचे शेतात कुठलेलं अन्नधान्य असेल ते विकलं जातं. त्याचप्रमाणे ते काही विविध प्रोसेस प्रॉडक्ट करतात त्याच्या विक्रीची ही प्लॅटफॉर्मची व्यवस्था आपल्या केलेली आहे ती विकेली आणि त्याचे ट्रेसेबिलिटी पण आहे. म्हणजे कोणी केलं काय काय कोणी उत्पादित केलं म्हणजे विकत घेणाऱ्या माणसाला असं कळलं की अमुक व्यक्तीचा आणि ते प्रॉडक्ट आवडलं तर त्या व्यक्तीच्या नावाने परत तो प्रॉडक्ट मागू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी 9 तारखेला आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष सुरू होतं. या निमित्ताने महिला वर्गाने शेतकरी कुटुंबातील महिला वर्ग या ठिकाणी आपण पैठणीचा कार्यक्रम केला. तो साधारणपणे शेतीविषयी प्रश्न विचारले त्यातून त्या महिला वर्गातून या बक्षिसं त्यांना विविध स्पॉन्सरने दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या प्रदर्शनाला भेट देणारे शेतकरी वर्गांना या ठिकाणी निरनिराळ्या कुपन्स ठेवलेले आहेत. कुपनची किंमत फक्त नाममात्र 10 आहे आणि त्यातून त्याला बक्षीस दिलं जातं आपल्या लहान मुलांचं. आणि या लहान मुलांना या ठिकाणी फिरत असताना या ठिकाणी त्याच्याकरता चिल्ड्रन मुलांना खेळण्याचं पार्क सुद्धा केलेलं आहे. त्या पार्कमध्ये मुलांना सोडून मुलांना करमणूक पण आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचं काम करत असताना या ठिकाणी विलेजची संकल्पना पण मांडलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये आपलं जी संस्कृती आहे कृषीची संस्कृतीचं जतन करण्याचं दृष्टीने त्या ठिकाणी सुद्धा त्याचा देखावा त्या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीने फळबागा सुद्धा या ठिकाणी आहे. डाळिंब आहे, चिकू आहे, सीताफळ आहे, द्राक्ष आहे, केळी आहे. याची सुद्धा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी निरनिराळ्या पिकांवरती कुठल्या व्हरायटी लावल्या त्याचं अंतर किती आहे हे शेतकरी वर्गाला पाहता येतं आणि त्याचं एकंदर पीक कशा पद्धतीचं त्याची मशागत केली आहे कशा प्रकारचं कल्टिवेशन हे या ठिकाणी पाहिलं जातं. अशा पद्धतीने या प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष काय आपल्याला शेतीमध्ये करून आपल्याला नफा मिळवतोय, शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादकता जमिनीची टिकली पाहिजे या तिन्ही गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना मार्केटिंग करण्याकरता या ठिकाणी मार्केटिंगचे स्टॉल सुद्धा आहे. या ठिकाणी आज आपलं नावाशेव बंदर जे आहे आपले निर्याती करता कंटेनर्स घेऊन जातात त्यांचा सुद्धा स्टॉल आहे. बँकांचे स्टॉल आहे. एवढं अर्थसहाय्य त्याच्याप्रमाणे निर्णय आपल्या संशोधन केंद्र आहेत
एक आपलं कांदा लसूण संशोधन केंद्र आहे, द्राक्षाचं संशोधन केंद्र बांधलेलं आहे, फुलाचं संशोधन केंद्र पुण्यात बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे बँका आहेत, तिथे बँक ऑफ इंडिया असेल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या सगळ्या प्रकारचं आर्थिक चलनवलन सुद्धा कशा प्रकारे नियमित केलं जातं याची माहिती या ठिकाणी आहे. नाबार्डचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल्स आहेत. आणि विशेषतः नवीन उद्योजक आणि नवीन महिला उद्योजकांना चांगली प्रकारची संधी आणि युवक तरुण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी आझोला आहे, या ठिकाणी निवडुंगासारख्या पीक लागवड केलेली की तिथं पाण्याचं फार कमी गरज आहे. त्याचा सुद्धा वापर करून कसं पौष्टिक खाद्य गुरांना मिळू शकतं याचे सगळे प्रकारचे प्रात्यक्षिक इथे ठेवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून त्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांकडून व्हावी या अपेक्षेने या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज पहिला दिवस होता. आज आपल्या राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे साहेबांचे, नंतर या ठिकाणी आपले सुनील बोरकर साहेब जे आत्मेचे डायरेक्टर राज्याचे ते आले होते. नंतर विनय कुमार आवटी जे आज या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर स्थानिक आपल्या तालुक्यातील विघ्नर साखर कारखान्याचे शेतकर आले होते उद्घाटनाला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद माझे गटनेते असे ते गोष्टी आल्या होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे डायरेक्टर आणि जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय काळे आले होते. त्याचप्रमाणे माझे आमदार अतुल बेनके आले होते. आणि ह्याच्याप्रमाणे आपल्या परिसरातील चांगल्या प्रकारे शेती काम करणारे नावाजलेले शेतकरी वर्ग सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्घाटनाच्या कार्यक्रमात होता. आज पहिल्या दिवशी सुद्धा जवळजवळ 12 ते 15 हजार लोक त्याची उद्घाटनाच्या निमित्ताने भेट देऊन गेली. उद्या परवा तेरवा 3 दिवस 8, 9, 10, 11 खूप त्याप्रमाणे गर्दी होईल. आणि निश्चितपणे चांगलं नियोजन कृषी विज्ञान केंद्राचे आमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत शेट्टी असतील किंवा डॉक्टर राहुल गाडगे असतील किंवा टेमकर सर असतील, गावडे सर असतील, डॉक्टर पोशी असतील किंवा आमचे शिंदे वैभव शिंदे असतील, धनंजय पटवळ असतील, या सगळे चांगल्या प्रकारचे नियोजन करतात. आणि ग्रामोन्नती मंडळाचे आमचे अध्यक्ष सुचित खैरे असतील किंवा आमचे विश्वस्त प्रकाश मोहापाटे असतील, कार्यवाह रवींद्र पारगावकर असतील आणि दुसरे आमचे विश्वस्त मोनिका मेहर असतील, सर आणि आमचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी सकाळ सहकारी आणि निमित्त लाभले. त्याप्रमाणे कृषी विभाग आहे पुणे जिल्ह्याचा, त्यांचे अधीक्षक सुद्धा या ठिकाणी येऊन गेले, SDO साहेब येऊन गेले, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर लोक आले. आणि या मान्यवर लोकांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सुद्धा मोठा स्टॉल आहे. त्या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांची भाजीपाला वगैरे आहे. भीमाशंकर आणि विघ्नर कारखान्याचे स्टॉल आहेत. ऊसाच्या निरनिराळ्या लागवड पद्धती त्यांच्या असलेले निविष्ठा त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहे. अशा प्रकारे या प्रदर्शनामध्ये सर्वांगीण शेतकऱ्याच्या विकासाचा आणि उन्नतीचा मार्ग सोप्या पद्धतीने शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनानं आमचा सातत्याने प्रयत्न आहे. आणि आपण सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यापर्यंत देण्याचं कव्हरेज करतात. म्हणून मी आपलं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आणि आभार मानतो. नक्कीच साहेब, आपण जे कृषी प्रदर्शन भरवलं आहे ते तालुक्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. आणि शेतीमध्ये अशी कुठली गोष्ट त्यांनी ठेवली नाही या प्रदर्शनामध्ये की ती शेतकऱ्यांसाठी लागणारी आणि ती उपलब्ध नाहीये. म्हणजे सर्व बाजूने विचार केला, महिला उद्योगापासून असेल तर शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानापर्यंत सगळ्याच गोष्टीचा या प्रदर्शनामध्ये समावेश केलेला आहे. तर मी साहेबांच्या वतीनेही आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण या 4 दिवसामध्ये नक्की या प्रदर्शनाला व्हिजिट करा आणि आपल्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन आपल्यासाठी वरदान ठरेल. धन्यवाद.